जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये साधक निरूपण पाहत असताना आपण एक एक ओव्या कालपासून पाहत आहे। प्रत्येक ओवी छोटी आहे, प्रत्येक ओवीमध्ये कोणत्या ना कोणत्या दोषाचा उल्लेख समर्थ करतायत आणि त्या प्रत्येक दोषावर साधक मात करतो ही गोष्ट आपल्या पुढे मांडतायत। आता कालपर्यंत 48 ओव्या पाहिल्या, त्या पुढील ओव्या आता आपण पाहूया। एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे की हा अभ्यासाचा मार्ग आहे, प्रयत्नानं करण्याचा मार्ग आहे। महाराज माझ्याकडून करवून घेतील, देव करवून घेईल तसं होईल, अशा पद्धतीची विचारसरणी समर्थांना अपेक्षित नाही। प्रत्येक दोष बाजूला करतेवेळी साधक ते प्रयत्न करतो ही गोष्ट समर्थ निक्षून सांगतायत। आपण तहान लागल्यानंतर प्रयत्न करून पाणी मिळवतो ना, अन्न मिळवतो ना, भूक लागल्यानंतर, पैशाची नड भासल्यानंतर प्रयत्न करून पैसा मिळवतो, त्यावेळी आपण प्रयत्नांना मागे पुढे पाहत नाही। साधनेच्या बाबतीत मात्र आपण देवाच्या गुरूंच्या भरोशावर सर्व सोपवून आपले प्रयत्न शून्य करतो, ही गोष्ट समर्थांना पटणारी नाही। साधनेचेही प्रयत्न अत्यावश्यक आहेत हे समर्थांना निक्षून सांगायचं आहे। आता समर्थ काय म्हणतात पहा। तिरस्कार तो चिरडिला, द्वेष खिरडूनी सांडिला, विषाद अविषादे घातला पायातळी, कोपावरी घालणे घातले, कापट्य अंतरी कुटिले, सख्य आपुले मानिले विश्वजनी। सर्व काही दोष आहेत हे, दुसऱ्याबद्दल तिरस्कार वाटणे, द्वेष वाटणे, आपल्यामध्येच विषाद वाटणे वगैरे वगैरे, या सगळ्याचा नाश साधक करतो। कधी समर्थ म्हणतात या दोषांना साधक कुटतो, तर कधी म्हणतात त्यांना तो पायदळी तुडवतो। शब्दप्रयोग ते वेगवेगळे वापरतात, पण त्यांना म्हणायचं आहे एकच की या दोषांचं उच्चाटन तो करतो आणि ते प्रयत्नपूर्वक करतो। दुसऱ्याचा तिरस्कार करणे, द्वेष करणे, मनामध्ये विषाद उत्पन्न होणे ही गोष्ट काही आपल्याला नवीन नाही। साधकाच्याही मनात द्वेषभाव येऊ शकतो, तिरस्कार येऊ शकतो, पण साधक त्या गोष्टींना दूर करतो। त्या गोष्टी दूर करण्यासाठी त्या माझ्यामध्ये आलेल्या आहेत एवढा तरी सूक्ष्म भाव आवश्यक आहे। आपण नाहीतर काय करतो, विकारांमध्ये वाहत जातो। मला कोणाचा तिरस्कार वाटत आहे, मी कोणाचा द्वेष करत आहे, याची मुळात जाणीवच आपल्या ठिकाणी असत नाही। जाणीवच नसेल तर ते दोष दूर कसे होणार? म्हणून साधकामध्ये अंतर्मुखत्व अत्यंत आवश्यक आहे। सावधानता हा जर गुण असेल तर आपल्यातील दोष आपल्याला कळून येतात आणि कळून आले की ते घालवता येतात। समर्थ म्हणतात कोपावरी घालणे घातली, म्हणजे काय? कोप करणे हा जो प्रकार आपण करतो म्हणजेच संताप आहे, चिडचिड आहे, या गोष्टीला तो घालणं घालतो, म्हणजे या गोष्टीलाच संतापानं नष्ट करतो। जसं आपण काट्याने काटा काढणे हे उदाहरण अनेक वेळा पाहतोय पहा, तसं जो साधक आहे त्याचा राग स्वतःच्या रागावरती असतो। त्यालाही राग येतो, पण स्वतःच्या रागावर तो येतो। अरे मी सद्गुरूंचा असून भगवंताच्या मार्गावरती असून चिडतो कसा, असं स्वतःच तो रागाने म्हणतो आणि आपलाच राग आपल्याच रागानं तो घालवतो। हा आपणच आपल्या आत करण्याचा अभ्यास आहे, बाहेरून कुणी हे करू शकत नाही। आपल्यातले दोष आपल्यालाच घालवावे लागतात। व्यसन जेव्हा माणसाला लागतं तेव्हा तो व्यसनाच्या अधीन ज्याप्रमाणे होतो त्या पद्धतीनं मनुष्य आपल्या षड्रिपूंच्या अधीन झालेला असतो। त्या व्यसनातून सुटण्यासाठी त्याच व्यक्तीला प्रयत्न करावे लागतात। डॉक्टरांकडे किंवा मानसोपचार तज्ज्ञांकडे काही युक्त्या आहेत,
त्या युक्त्या वापरल्या तर माणूस व्यसनांपासून थोडा दूर जातो, पण शेवटी ते व्यसन करायचं नाही याचा निश्चय त्यालाच करावा लागतो. त्या व्यसनापासून दूर जाण्याचा प्रयत्न त्याला स्वतःलाच करावा लागतो. तसंच साधनेमध्ये आहे. आता कापट्य अंतरी कुटिले असं समर्थ म्हणतात. आता जो साधना करतो त्या व्यक्तीमध्ये कपट कशासाठी असावं? पण असू शकतं. जो साधक आहे तो आपले दोष शोधून काढतो आणि त्याचा नाश करतो. पुढे समर्थ म्हणतात, प्रवृत्तीचा केला त्याग, सुहृदांचा सोडिला संग, निवृत्तीपंथे ज्ञानयोग साधिता जाहला. किती सुंदर ओवी आहे पहा. प्रवृत्तीचा त्याग साधक करतो. प्रवृत्ती म्हणजे काय? ज्या क्षणी वृत्ती बहिर्मुख होते त्याच क्षणी ती प्रवृत्ती आहे, आणि ज्या क्षणी वृत्ती अंतर्मुख होते त्या क्षणी ती निवृत्ती आहे. आत्मसागरावर कोणताही तरंग उमटला की ती वृत्तीच आहे. मूळ आत्मसागर हा अत्यंत शांत आहे. ते शांत पाणी जेव्हा अस्थिर होतं तेव्हा त्या ठिकाणी वृत्ती उगम पावलेली असते. नंतर ती वृत्ती विकारांप्रमाणे धाव घेते. उदाहरणार्थ, आपण अन्न खायला जातो. अन्न खाण्याच्या मागे वृत्ती उठलेली असते की अन्न खाल्लं पाहिजे किंवा अन्न मला हवं आहे. ती वृत्ती उठल्यानंतर अन्नासंबंधीची असल्यामुळे त्या दिशेने आपला प्रवास होतो. असं जो विषय आहे त्या विषयाच्या दृष्टीनं आपली हालचाल घडत जाते. आपण एखाद्या पर्यटनाच्या स्थळी जाऊन येतो. का येतो? आपण तेच आहोत जे घरात आहोत, आणि पर्यटन स्थळी गेल्यानंतरही आपण तेच असतो. आपल्याला काही शिंगे येत नाहीत. आपल्यात कोणतेच बदल होत नाहीत. मग पर्यटनाच्या ठिकाणी जावं असं आपल्याला का वाटतं? कारण आपण ज्या अनुभवात रोज असतो त्याच्यापेक्षा वेगळा अनुभव तिथे आहे असं आपल्याला वाटतं. डोळ्याला वेगळं दृश्य दिसतं, त्वचेला वेगळी हवा लागते, नाकातून वेगळी हवा आत जाते, वेगळे आवाज ऐकू येतात, वेगळा परिसर असतो जो अनुभवाला येतो. जो घरात अनुभवाला येत नाही त्याहून तो वेगळा असतो, म्हणून तो अनुभव घेण्यासाठी आपण पर्यटनाला जातो. याचा अर्थ असा की या वेगळेपणाचा अनुभव यावा अशी वृत्ती आधी आत निर्माण झाली. वृत्ती निर्माण झाल्यानंतर ज्या विषयासंबंधीची वृत्ती होती त्या विषयाकडे इंद्रियांनी धाव घेतली. प्रत्येक गोष्टीचं असंच आहे पहा. आपण रोज पोळी भाजी, भाकरी भाजी, भात वगैरे घरात खातो. मग बाहेर जेवायला का जातो? बाहेरही अन्नच आहे, घरातही आपण अन्नच खातो. बाहेर जेव्हा जेवायला जातो त्यावेळी वृत्तीचा उगम असा झालेला आहे की रोजच्या जेवणापेक्षा, रोजच्या अन्नापेक्षा, रोजच्या चवीपेक्षा वेगळं काहीतरी पाहिजे. ही वृत्ती निर्माण झाली की ज्या विषयाबद्दलची वृत्ती होती, उदाहरणार्थ अन्न, त्या विषयाकडे इंद्रिय धाव घेतं. आपण बाहेर जातो आणि बाहेरचं खातो. आता या प्रत्येक बाबतीत नीट लक्ष देऊन पहा. जसे आपण आहोत त्यापेक्षा वेगळं काहीतरी घडावं, वेगळं काहीतरी व्हावं, वेगळं काहीतरी मिळावं या दृष्टीनं वृत्ती उमटलेली आहे, आणि मग तशी आपण हालचाल केलेली आहे. घरात आहे, अन्न मिळतंय, तरी बाहेर जाऊन खावं वाटलं. घरातही हवा आहे, पण बाहेरची हवा घ्यावी वाटली, पर्यटनाला गेलो. घरातील लोकांना भेटतोय, पण बाहेरच्यांना भेटावं वाटलं म्हणून बाहेर गेलो. म्हणजे आपण ज्या स्थितीमध्ये आहोत तिथे आधी असमाधान उत्पन्न झालं. त्या असमाधानामधून वृत्ती उत्पन्न झाली की वेगळं काहीतरी हवं, आणि मग आपण त्या दिशेनं धाव घेतली. असं जेव्हा घडतं तेव्हा त्याला प्रवृत्ती असं म्हणतात. ही उठणारी वृत्ती अर्थातच बहिर्मुख आहे. आपण जे आहोत तिथे असमाधान आहे म्हणून अशा पद्धतीची वृत्ती उमटलेली आहे.
साधक प्रवृत्तीला बाजूला करतो असं समर्थ म्हणतायत. प्रवृत्तीचा केला त्याग. याचा अर्थ असा की तो आत्यंतिक अंतर्मुख असतो. आहे तिथे आहे तसा समाधानात तो असतो. आपण होऊन आणि काही वेगळं करावं अशी वृत्ती त्याच्या ठिकाणी उमटत नाही. कारण समाधान आहे ना. समाधान असेल तर काही करावं असं का वाटेल. उदाहरणार्थ पोट भरलं, अगदी तुडुंब भरलं, इतकं की आता एकही घास खाणं शक्य नाही. अशा वेळी आपल्या आवडीच्या पदार्थाचा कितीही आग्रह केला तरी तो पदार्थ आपण ताटभर खाऊ शकू का? हवं तर आवडतं म्हणून 1-2 घास खाऊ, पण त्या पलीकडे नाही. कारण त्या क्षणापुरतं का होईना, त्या भोगाप्रती तेवढ्यापुरतं का होईना आपल्याला समाधान प्राप्त झालेलं आहे, तृप्ती प्राप्त झालेली आहे. मग आपण बास म्हणतो आणि पानावरून उठून जातो. हे उठून जाणं म्हणजे निवृत्ती आहे. साधकाच्या ठिकाणी वृत्तीची निवृत्ती असते असं समर्थ सांगतायत आपल्याला. आपण आहोत त्या स्थितीमध्ये साधक समाधानाला पोचलेला असल्यामुळं बाहेरच्या बाजूला वृत्ती उठत नाही. वृत्ती उठते पण अंतर्मुखतेकडे उठते. आतल्या बाजूला वृत्ती उठते म्हणून ती निवृत्ती आहे. आत कोण आहे? अर्थातच भगवंत आहे, आपला आत्मस्वरूप आहे. या दिशेनं वृत्ती उठते. म्हणजे काय तर समाधान असल्यामुळं विषयांचा त्याग त्याच्याकडून घडतो. विषय सेवन घडतं पण गरजेपुरतं घडतं. देह आहे तर तहान भूक लागणारच आहे, पण तेवढ्यापुरतंच विषय सेवन त्याच्याकडून घडतं. अतिरिक्त विषय सेवन तो करायला जात नाही. कारण वृत्तींची धाव आत आहे, आत्म्याकडे. समर्थ प्रवृत्तीचा केला त्याग याच्या पुढे म्हणतात सुहृदांचा सोडिला संग. जे जवळचे आहेत त्यांचा संग तो सोडतो. जवळचे कोण असतात? जवळचे असतात षड्रिपू. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सुहृद असतात. त्यांचा तो त्याग करतो. करतो म्हणण्यापेक्षा तो त्याग होतोच त्याच्याकडून, कारण त्यानं प्रवृत्तीचा त्याग केलेला आहे. बाहेर उठणाऱ्या बहिर्मुख असलेल्या वृत्तींचा त्याग केल्यामुळं षड्रिपूंशी संबंधच येत नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या प्रत्येक विषयाच्या खोलात जाऊन पहा. बहिर्मुखतेशिवाय हे संभवत नाही. साधक तर अंतर्मुख आहे, तर षड्रिपू तिथे काय करणार? म्हणून या सुहृदांशी त्याचा संबंध संपतो. सुहृदांचा सोडिला संग. पुढे म्हणालेच पहा समर्थ, निवृत्तीपंथे ज्ञानयोग साधिता जाहला. कोणता निवृत्तीचा पंथ? अर्थातच मगाशी पाहिलं त्याप्रमाणे अंतर्मुख झालेली वृत्ती. गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात, नामावरतीच वृत्ती उमटली पाहिजे. ते निवृत्तीलाच सुचवत आहेत. भगवंताचं नाम घ्यावं अशी वृत्ती उमटणं, भगवंताच्या स्वरूपाच्या चिंतनाबद्दलची वृत्ती उमटणं, आपले सद्गुरू किंवा आपला आत्मस्वरूप किंवा सद्गुरूंनी आपल्याला केलेला उपदेश याच्या चिंतनाची वृत्ती उमटणं ही निवृत्तीची लक्षणं आहेत. या सर्व वृत्ती साधकाला अंतर्मुख करतात, शांत करतात. कारण या शांततेचा मूळ स्रोत आपल्या आतच आहे, तो बाहेर कुठे नाही. जो हा स्रोत आत आहे त्या चैतन्याच्याच आधारावरती यच्चयावत सृष्टी आहे. याचा अर्थ असा की आपल्या डोळ्याला जी कोणती वस्तू दिसते, मग ती सजीव असो, निर्जीव असो किंवा आपला स्वतःचा देहही असो, या सर्वांचा आधार एकच चैतन्य तत्व आहे. आणि तेच तत्व आपल्या आत स्थित आहे. त्यामुळे आपला जो आधार आहे तोच समोरच्या झाडाचा किंवा प्राण्याचा आधार आहे. त्यामध्ये भेद नाही. अंतर्मुख झालेला साधक या चैतन्याकडे वळतो आणि त्यामुळे तो निवृत्ती दशेमध्ये जातो. याला समर्थ निवृत्तीपंथे ज्ञानयोग असे शब्द वापरतात.
ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजेच आपला आत्मा, आपलं स्वरूप. ज्ञान होणं म्हणजेच आपण आपल्याला जाणणं. हे अनेक वेळा आपण पाहिलं. इथे दिसतात 2 शब्द, निवृत्तीपंथे आणि ज्ञानयोग. पण समर्थांनी इथे 4 टप्प्यांमध्ये उपदेश सांगितला आहे. निवृत्ती, पंथे, ज्ञान आणि योग. निवृत्ती आत्ताच आपण पाहिली की वृत्ती कशी अंतर्मुखतेकडे वळते. पण याच्या मार्गावरती जावं लागतं हे समर्थांना पंथे या शब्दातून सुचवायचं आहे. सततचा अंतर्मुखतेचा अभ्यास लागतो. काही वेळापुरता अंतर्मुख झाला तर त्याचा उपयोग नाही. उपयोग आहे, पण त्या काही वेळाचं रूपांतर वारंवारच्या अभ्यासात झालं पाहिजे. जसं की नामस्मरणाच्या अभ्यासात एकदा नाम घेत नाहीत, वारंवार तेच नाम पुन्हा पुन्हा घेणं हा नामाचा अभ्यास आहे. तसंच निवृत्तीचा अभ्यास घडावा लागतो. हा अभ्यास करणं म्हणजे निवृत्ती पंथानी जाणं, निवृत्ती पंथे. पहा, पंढरपूरला जायचं असेल तर पंढरपूरच्या वाटेवर आहे एवढ्यानं भागत नाही. ती वाट चालत राहावी लागते. एकामागून एक पावले टाकत राहावी लागतात. मग कालांतरानं पंढरपूर येतं. नुसतं मार्गावरती आहे म्हणून पंढरपूर येणार नाही. त्या पंथानं जावं लागतं हे समर्थांना सुचवायचं आहे. म्हणून शब्दप्रयोग आहे निवृत्ती पंथे. ज्ञान तर आहेच, ज्ञान कुठे गेलं नाही. गोंदवलेकर महाराज पण म्हणतात की खोटा मी साधनानं घालवला की खरा मी तिथे स्वतःसिद्ध आहेच. तो बाहेरून कुठून आणावा लागत नाही. हा जो आपला खरा मी आहे हेच ज्ञान आहे. हाच आपला आत्मा आहे आणि हेच आपलं स्वरूप आहे. त्यामुळे ते तिथे आहेच. ज्ञान आणावं लागत नाही, त्याच्याशी योग घडवावा लागतो. म्हणून ज्ञानाच्या पुढे शब्द वापरला आहे योग. निवृत्तीच्या मार्गानं जात जात जे ज्ञान आहे त्याच्याशी योग साधकाचा जुळून येतो. म्हणजे काय? प्रवृत्तीमध्ये जो वावरत होता तो मी खोटा होता आणि हा खरा मी आहे हे साधकाच्या लक्षात येतं. जो मी म्हणून मी वर्तत होतो तो मी खरा मी नसून मी म्हणजेच आत्मा आहे या शुद्ध जाणीवेमध्ये साधक जातो. याला ज्ञानयोग असं म्हणतात. साधक त्याची प्राप्ती करून घेतो हे समर्थांना सुचवायचं आहे. म्हणून त्यांनी शब्दप्रयोग केलेला आहे साधिता जाहला. प्रवृत्तीचा केला त्याग, सुहृदांचा सोडिला संग, निवृत्तीपंथे ज्ञानयोग साधिता जाहला. पुढेही समर्थ साधक दोषांचं उच्चाटन करतो हाच विषय मांडतात. या निवृत्तीपंथामध्ये जे काही आड येतं ते साधक दूर करतो हे समर्थांना सांगायचं आहे. विषय मेंदासी सिंतारिले, कुविद्येसी वेढा लाविले, आपणास सोडविले आप्त तस्करांपासूनी. हे आप्त तस्कर म्हणजेच वर पाहिलेले सुहृद आहेत. काम, क्रोध इत्यादी आपल्याच आत असलेले आपले षड्रिपू आहेत. सगळ्यांपासून साधक स्वतःची सुटका करून घेतो. विषय मेंदासी सिंतारिले असे शब्द समर्थ वापरतात. म्हणजेच काय? विषयांचा त्याग करतो. कुविद्येसी वेढा लावतो म्हणजे कुविद्येपासून दूर जातो. लक्षात घ्या, आपणच स्वतः याच्यामध्ये आपणहून अडकलेले असतो. म्हणून समर्थ म्हणतात तो स्वतःची सोडवणूक करून घेतो. स्वतःच प्रयत्न करून आपापली सोडवणूक तो करून घेतो. समर्थ पुढे म्हणतात पराधीनतेवरी कोपला, ममतेवरी संतापला, दुराशेचा त्याग केला एकाएकी. स्वरूपी घातले मना, यातनेसी केली यातना, साक्षेप आणि प्रयत्ना प्रतिष्ठिले. ज्याचा त्याग करतो त्याचंही वर्णन समर्थांनी केलं आणि कशाला धरतो तेही समर्थांनी सांगितलं. पराधीनतेचा, ममतेचा त्याग करतो, दुराशेचा त्याग करतो, पण स्वरूपामध्ये रममाण राहतो. काय करत असेल तर साक्षेप आणि प्रयत्न हे तो वाढवतो.
दृढ निश्चय त्याचा वाढवतो की आपल्याला या पंथावरून जायचं आहे, साधना करत राहायची आहे. या निश्चयाची तो प्रतिष्ठापना करतो असं समर्थ म्हणतात. नाहीतर हा निश्चय नसल्यामुळं आजपर्यंत काय होत होतं? साधना मार्गावरती 4 पावले पडत होती, पण 5 पावले मागे येत होती. परत 2 पावले पडत होती, तर 4 पावले मागे येत होती. असं न होता आता तो निश्चयानं प्रयत्नांचा हात धरून चालत राहतो, हे समर्थांना सांगायचं आहे. पुढेही ते तेच म्हणतात पहा. अभ्यासाचा संग धरिला, साक्षपा सरिसा निघाला, प्रयत्न सांगाती घेतला साधन पंथे. आपण आत्ता जे पाहिलं तेच समर्थ ओळीमध्ये सांगतायत की अभ्यासाचा तो संग धरतो, निग्रहानं धरतो आणि प्रयत्नाला सोबतीला घेतो. पुन्हा लक्षात घ्या की आपण होऊन जाणून बुजून केलेले साधनेचे प्रयत्न समर्थांना सांगायचे आहेत. कुणाच्या भरोशावर राहणं हे समर्थांना मान्य नाही. आपण होऊन निश्चय करून दृढतेनं साधन मार्गावरती जो राहतो तो साधक असतो, हे समर्थ आपल्याला सांगत आहेत. सावध दक्ष तो साधक, पाहे नित्यानित्य विवेक, संग त्यागुनी एक सत्संग धरी. ही पण ओवी पहा. सावधानता सांगितली, दक्षता सांगितली, नित्यानित्य विवेकाचं महत्त्व सांगितलं आणि एकाचा संग त्यांनी सांगितला. एक म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाचा संग, म्हणजेच सत्संग. आणि त्यासाठी तो काय करतो तर संग त्याग करतो. कुठल्या संघाचा? अर्थातच आपल्या देहबुद्धीच्या, मीपणाच्या संघाचा. त्याचा त्याग करून जो सत्संग आहे तो धरतो, सत्याचा संग धरतो. जो सत्य भगवंत, जे आत्मस्वरूप, त्याचा संग धरतो. किंवा संत महात्म्यांचा, संत सद्गुरूंचा संग धरून आपल्या मीपणाला बाजूला टाकण्याचा अभ्यास करतो. हे करताना तो सावधानता दक्षता ठेवतोच आणि सोबत नित्यानित्य विवेक विचार बाळगतो. बऱ्याच गोष्टी एकत्रितपणे समर्थांनी इथं सांगितल्या. सावधानता हा विषय आपण अनेकदा पाहिलेला आहे, दक्षताही पाहिलेली आहे. अशी सावधानता की आपल्या वृत्ती कुठे जातात, आपले विचार कुठल्या दिशेनं जातात, आपला आचार कसा आहे, आपल्या आचाराचं कसं चिंतन आपण करतोय, साधनेला पोषक आहे ते आपण करतोय का त्याच्या विरुद्ध काही करतोय, या ठिकाणी सावध दक्ष असतो, सावध असतो. शिवाय नित्य आणि अनित्य, नित्य असलेला आपला आत्मस्वरूप आणि अनित्य असलेला हा प्रपंच, संसार, माया, याचा भाव त्याच्या ठिकाणी सतत जागृत असतो. आपण कोण आहोत याच्या जाणीवेमध्ये तो राहतो. आपण सद्गुरूंचे आहोत, भगवंताचे आहोत नव्हे, आपण आत्मा आहोत, याच अभ्यासामध्ये तो राहण्याचा प्रयत्न करतो. साहजिकच मीपणा बाजूला सारतो आणि सत्संगाला धरतो. बळेची सारीला संसार, विवेके टाकीला जोजार, शुद्धाचारे अनाचार भ्रष्टविला, असं समर्थ म्हणतात पहा. बळेची सारीला संसार, इथेही त्यांनी प्रयत्नांनाच महत्त्व दिलेलं आहे, निश्चयाला, निर्धाराला महत्त्व दिलेलं आहे. कारण या संसाराची सवय आपल्याला झालेली असते. तोच आपल्या प्रेमाचा असतो, तोच आपल्या जवळचा असतो. मग त्याला टाकायला, बाजूला करायला बळच वापरावं लागतं, प्रयत्नच करावे लागतात. गोंदवलेकर महाराज दारात येऊन आमंत्रण देणार नाहीत, माझ्याकडे ये आणि नाम घे. आपल्यालाच प्रयत्न करून आपलं सगळं बाजूला ठेवून तिथं जावं लागतं. कधीतरी तिथे जाऊन लोटांगण घ्यावं लागतं. तसं आपल्या नित्यनैमित्तिक आयुष्यात आपल्या गोष्टींना प्रयत्नांनी आपणच बाजूला ठेवून आपली वृत्ती नामाकडे वळवावी लागते. हे प्रयत्न जर आपण केले नाहीत तर नैसर्गिक पद्धतीनं आपली वृत्ती विषयाकडेच जाणार आहे आणि आपण वासनेत अडकून राहणार आहोत. साधक हे करत नाही, तो बळानं संसाराला बाजूला करतो, म्हणजेच आपल्या प्रवृत्तीला बाजूला करतो.
म्हणजेच आपल्या देहभावाला बाजूला करतो. आणि काय म्हणतात समर्थ, शुद्धाचार करतो, पण कसा? विवेके टाकीला जोजार, शुद्धाचारे अनाचार भ्रष्टविला. विवेकाचा वापर करून तो नको असलेल्या गोष्टी टाकून देतो आणि शुद्ध आचरणाला धरल्यामुळं अनाचार भ्रष्टला जातो, असं समर्थ म्हणतायत. अनाचार कसा राहील? शुद्धच जर आचरण ठेवलं तर तो त्याच पद्धतीनं जगत राहतो, अनाचार बाजूलाच राहतो. विसरास विसरला, आळसाचा आळस केला, सावधानाही दुश्चित्त झाला दुश्चित्तपणासी. दुश्चित्तपणाचाच दुश्चित्तपणा तो करतो, आळसालाच आळस करतो आणि विसरण्यालाच विसरलेपण करतो. याचा अर्थ कायम स्मरणात राहतो, आळसाला बाजूला करून, दुश्चित्तपणाला बाजूला करून. प्रयत्नांनाच समर्थ कायम अधोरेखित करतात. आता असो हे बोलणे, अवगुण सांडी निरूपणे, तो साधक ऐसा येणे प्रमाणे बुझावा. जो निरूपण ऐकून प्रयत्न करून अवगुणांचा त्याग करतो तो साधक आहे, असं समर्थ सांगतायत. निरूपण आत घेऊन त्याप्रमाणे आचरण करून बळानं, प्रयत्नानं, निश्चयानं, निर्धारानं साधनपंथावरती चालत राहतो तो साधक. समासाच्या शेवटी शेवटी पुन्हा या प्रयत्नालाच समर्थ अधोरेखित करतायत पहा. ते म्हणतात, बळेची अवघा त्याग कीजे, म्हणोनी साधक बोलीजे, आता सिद्ध तोची जाणीजे पुढिले समासी. बलपूर्वक, प्रयत्नपूर्वक, निश्चयपूर्वक, निर्धारपूर्वक जो साधन मार्गावरती राहतो आणि आपल्या खोट्या मीला बाजूला करतो, खोट्या मीचा संग सोडतो, तो साधक असतो. आता सिद्ध लक्षणं पुढे पाहू, असं समर्थ म्हणतायत. इथे समासाच्या शेवटी शिष्याने किंवा श्रोत्याने एक शंका विचारली. ती शंकाही समर्थांनी मांडली. येथे संशयो उठिला, निस्पृह तोची साधक झाला, त्याग न घडे संसारिकाला, तरी तो साधक नव्हे की. समर्थ म्हणतायत इथं संशय निर्माण झाला की जो निस्पृह असतो तोच साधक होतो, मग प्रापंचिक माणसाच्या हातून त्याग घडत नाही, मग तो साधक होऊ शकत नाही का? जणू काय आपल्याच मनातील शंका समर्थांनी ओळखली, ती मांडली आणि त्याचं उत्तर पुढल्या समासामध्ये आहे, असं समर्थ बोलायला लागले. पुढे ते म्हणतात, ऐसे श्रोतयाचे उत्तर, त्याचे कैसे प्रत्युत्तर, पुढिले समासी तत्पर होऊन ऐका. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे साधक लक्षण निरूपण नाम समास 9 श्रीराम. पुढे आता सिद्ध लक्षणं आहेत आणि अर्थातच आत्ता जो प्रश्न उपस्थित झाला की जो निस्पृह असतो तोच साधक दशेला जातो, तर मग सांसारिकानं, प्रापंचिकानं काय करावं? त्याच्या हातून साधना होणार की नाही, याचंही उत्तर समर्थ देत आहेत. हा सर्व भाग आता आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.